पण संजयजी, म्हणजे आता तुमचं राजकारण तुम्ही एवढं बघितलं, तितके चढ उतार बघितले. कोणत्या प्रसंगांनी जे आपण करायला नाही पाहिजे होतं असं तुम्हाला वाटतं, ज्याच्याबद्दल आता तुम्हाला खेद होतो, पश्चाताप होतो, असं काय आहे? ना असा प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये एक तर माहिती ना, कधी कधी वाटतं राजकारण पडायलाच नाही पाहिजे. हीच केलेली सगळ्यात मोठी चूक आहे. राजकारणात नसता पडला तर परत ते मुळामध्ये माझ्या घरामधलं कोणी राजकारणात नव्हतं. ना वडील होते, ना भाऊ होते, ना माझ्या पूर्ण खानदानीमध्ये कोणी होतं. आता तो ऍक्सिडेंट असा झाला की शिवसेना प्रमुखांचा एक त्या टायमाचा क्रेज हे डोक्यात कोण घेऊन गेलं तुम्हाला शिवसेनेकडे? मनातूनच. असं नाही, आम्ही 4-5 जण पोरं. वय काय त्या टायमाला 20-21 वर्षाचा होतो मी. आम्ही इथं महाडचं अधिवेशन होतं, तिथं शिवसेना प्रमुखाला भेटलो. साहेब, आम्ही इतके कमी दिवस नाही काढले. तर या सेना भवनमध्ये एका ड्रेसवर 10-10 दिवस झोपणारा हा संजय शिरसाट आहे. शिवसेना प्रमुखाला आठवड्यातून 2-2 वेळा भेटणारा. खैरे ना विचारा, लोक शिवसेना प्रमुखाला जवळून पाहण्यासाठी तरसत होते. आम्ही शिवसेना प्रमुखाबरोबर 2-2, 3-3 तास बसत होतो त्या काळात. शेवटच्या काळात सुद्धा हा मकरंद अनासपुरे आहे, सयाजी शिंदेला विचारा, त्यांचा काय संबंध? 2.5 तास आम्ही होतो शिवसेना प्रमुखाबरोबर. असं त्या मकरंदचा एक आणि सयाजीने पिक्चर काढला होता, डॅम्बेस का काहीतरी पिक्चर. त्यांची इच्छा होती मला शिवसेना प्रमुखाला भेटायचं. मी त्या आता रवीला विचारा, त्याला सांगून कसं ते टायमिंग घेतला, शिवसेना प्रमुखाकडे गेलो. 2.5 तास बसलेलो होतो आम्ही. ह्या सगळ्या ज्या आहेत ना या आठवणी, याच्यामुळे आम्ही त्या काळामध्ये त्यांचे भाषणं ऐकून ऐकून या प्रवाहात आलो. त्या प्रवाहामध्ये कधी नगरसेवक झालो माहीत नाही, कधी नाही आमदारकी कधी मिळेल की नाही माहीत नाही, परंतु सर्वांच्या आशीर्वादामुळे आज 10 वर्ष नगरसेवक कंटिन्यू, 20 वर्ष आमदार कंटिन्यू. काहीतरी आम्ही त्या शिवसेना प्रमुखाच्या विचार तिथं रुजून काही काम केलं असेल की नाही? का लोक जगात माझ्याशिवाय लायक लोक नाहीच आहे असं काही आहे का? अनेक लोक आहेत. आणि त्या शिवसेना प्रमुखांच्या अंत्ययात्रेला मी त्या स्टेजवर होतो. माझ्याकडे जबाबदारी होती येणाऱ्या प्रत्येक माणसाला पुष्पचक्र वाहण्यासाठी. राज्यपाल असेल, शरद पवार असेल, अडवाणी असतील, सर्वजण खाली आनंद गीते होतात, ते खुर्चीवर बसवायचे. आग्नेय देताना असं इतक्या अंतरावर आम्ही होतो. ते शिवसेना प्रमुख, त्यांच्यामुळे आज इथे मी. तुम्हाला असं वाटतं की काय बाबा मोठा माणूस आहे, गाडी पण आहे, चांगले कपडे पण आहेत. मी अनेकांना सांगतो, अरे तो एक घर जे तुम्ही बांधले त्याची पण खूप चर्चा आहे. आता हे सगळं होऊ द्या ना, हे सगळं होऊ द्या, मला त्याची चिंता नाहीये. मी स्वतःला काय समजतो, एक काळ असा होता ज्या वेळेला माझ्या आई शेगडीवर भाकरी करायची, ती उलथवायची ना, तर तो पापुद्रा ज्याला म्हणतो, तो मी त्या चुलीजवळ बसून राहायचो शेगडीजवळ. तिने उलथून काढला की तो मी खायचो. कडक राहायचा आणि चांगला वाटायचा, आणि खायला नव्हतं. त्या काळात उपाशीच होतो. आज सर्व आहे, हे सर्व तुम्हाला जे दिसतं ना आमचं सगळं पैसा, प्रसिद्धी वगैरे वगैरे, आजही आम्हाला जेवायला वेळ नाही, आजही उपाशीच आहे. फरक काही झाला नाही. उंची वाढली, तुम्हाला ऐश्वर्य दिसतं, पण ते शिरसाट जो काल उपाशी होता आजही उपाशी. आजही तो कधी जेवतो त्यालाच माहित नाही. म्हणून हे माझं मोठेपण म्हणून सांगत नाही, हे